न्यू इंडिया बँकेच्या प्रकरणी 5 आरोपींच्या मालमत्तांवरती आता टाच आणली जाणार आहे। 5 आरोपींच्या 167.85 कोटी रुपयांच्या 21 मालमत्ता जप्त करण्याची परवानगी दंडाधिकारी न्यायालयाने दिलेली आहे आणि यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या संदर्भात कागदोपत्री प्रक्रियेला सुद्धा सुरुवात केली आहे। जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये आरोपी धर्मेश पौण यांचा 150 कोटींचा चारकोप इथल्या प्रकल्पाचा सुद्धा समावेश आहे, तर इतर मालमत्तांमध्ये 7 फ्लॅट्स, बँकेचे माजी व्यवस्थापक हितेश मेहता यांचे गाळे आणि बंगला यांचाही समावेश आहे। उत्तरांचल इथला गाळा कपिल देढिया यांचा फ्लॅट, बिहारमधील व्यापारी जावेद आझम यांच्या मालकीच्या मालमत्ता या सगळ्यांचा समावेश सध्या पोलिसांनी केला आहे। बँकेने कर्ज बुडवणाऱ्यांकडून वसुलीसाठी ओमकारा कंपनीची नियुक्ती केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।